हे बघा, याला पॉलिटिकली वापरलं जाते आहे घराताना, आणि याच्यामध्ये जी SIT लावलेली आहे त्या SITच्या माध्यमातून जी काही फाईल तयार केली जाणार आहे, खरात फाईल, जसं एप्स्टीन फाईल जसं आहे त्याच्यात नरेंद्र मोदीचं नाव आहे, ते पेट्रोलियम मंत्री केंद्रातले हरदीप सिंग पुरी, ही जी नावं आहे या सगळ्या नावांमध्ये अनिल अंबानी याचं नाव आहे, तर अजून खूप फाईली बाकी आहेत. त्यामुळे अशीच फाईल, या खरात फाईल तयार केली जाणार, आणि जे कोणी, कारण की भाजपचे लोक खूप आहेत त्याच्यात, त्या भाजपच्याही लोकांना अडकून ठेवलेलं आहे, आणि ही जे फाईल करून ठेवण्याची वृत्ती जी नरेंद्र मोदींनी गुजरातपासून सुरू केली ती आता महाराष्ट्रात आली, ती आता देवेंद्र फडणवीस तयार करत आहे. त्यामुळे खरात हा आता शासकीय माणूस झाला, सरकारचा माणूस झालेला आहे, आणि खरातच्या माध्यमातून फायली तयार करून राजकीय कुरघेडी करण्याचं काम फडणवीस सरकार महाराष्ट्रात करते आहे. आणि याचा उद्रेक होईल नाही असं नाही, उद्रेक होईल, पण आमचा मुद्दा असा आहे की खरातच्या इन्क्वायरीला आता अनेक दिवस झाले SIT बसवली, अजून कोणावर कारवाई का केली गेली नाही, हा आमचा प्रश्न आहे. आणि सरकार याला राजकीय फायद्यासाठी, फडणवीस सरकार आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी या पद्धतीचा हा खेळ खेळत आहे, आणि हा महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं भूषणावं नाही. धोंडोबाबांनी ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचाच, विशेष करून जे हिंदू धर्माचं BJP गवगवा करते, त्याच धोंडोबाबांनी हिंदू धर्माला भ्रष्ट केलेलं आहे, हिंदू धर्माची बदनामी केलेली आहे, आणि आम्ही हिंदूचं सरकार आहोत, आम्हीच हिंदूचे सर्व आहोत असं सांगणारं फडणवीस सरकार आता शांत का बसलेलं आहे, हा एक प्रश्न आता लोक विचारतात.